रामराम मंडळी, आज आपण बनवणार आहे शेवगा काला मसाला. शेवगा काला मसाला. आणि आता आपण सुरुवात करूया शेवगा काला मसाला बनवायची. पहिलं तर आपण तेल टाकूया. शेवगा काला मसाला तेल आपण जास्त घेणार नाही. शेवगा काला मसाला बनवणार आहे आणि हे कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर खाल्लं जातं शेवगा काला मसाला. आता आपला तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाले तर आपण टाकूया राई. आणि आपण टाकूया कढीपत्ता. शेवगा काला मसाला. आणि आता आपण टाकूया शेवगा काला मसाला म्हणजे काला मसाला टाकणार आपण. आपण शेवगा काला मसाला बनवतो तर आपण त्याला काला मसाला वापरणार आहे आणि खूप छान लागतं. आणि मिरची अद्रक लसूणची पेस्ट. आणि आता आपण टाकूया टमाटर. आणि आपण टाकूया हळद, काला मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, आणि मीठ. आणि आता आपण टाकूया शेवग्याच्या शेंगाचं पाणी स्टॉक. आणि हा शेवगा काला मसाला तुम्ही पण बनवून खा. कारण शेवग्याच्या शेंगा त्या शरीरासाठी खूप छान लागतात. आणि आता आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट टाकूया. कारण शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय शेवग्याच्या शेंगाला चव येणार नाही. जरा मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही पण बनवून खा. आणि आपण तेलचा वापरास कमी केलेला आहे. आपण तेलचं जरा थोडंसं पाणी टाकूया.
आणि आता आपण टाकूया शेवग्याच्या शेंगा. त्या बॉईल करून घेतल्या, साफसफाई करून बाफून घेतल्या मी. आणि ह्याच आता आपण टाकूया त्याच्यामध्ये. बघा कसा आपले शेवग्याच्या शेंगाचा झालेल्या आहेत आणि ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे. आणि तुम्ही याला चपाती संगती खा, डाळ भात संगती पण खाऊ शकता. खूप छान लागतं. आणि आपला शेवगा काला मसाला तयार होत आहे. आणि आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपला शेवगा काला मसाला तयार झालेला आहे. आणि तुम्ही चपाती संगती खा, भाकरी संगती खा किंवा डाळ भाती संगती खा. आणि शेवगा हा शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तर तुम्ही हा नक्कीच खा. आणि थंडीच्या मोसममध्ये किंवा गरमीच्या मोसम असू द्या, तुम्ही आठवड्यातनं एक वेळ तरी याचं भाजी खात राहा. भाजी किंवा डाळ किंवा आमटी हे बनवून खात राहा. हे खूप छान लागतं खायला आणि शरीरासाठी, डायबिटीससाठी खूप छान फायदेशीर आहे. तर तुम्ही ही भाजीला खा आणि मस्तपैकी तंदुरुस्त राहा. आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर शेअर करा, सब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. जय महाराष्ट्र.